अरे कोविड मध्ये खिचडी चोरणारे, डेड बॉडी बॅग चोरणारे, कोविड मध्ये कोणावर आरोप करता तुम्ही? अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. 2014 पासून तुम्हीच मंत्रिमंडळामध्ये आहात. याच मला महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये मला विचारायचं होतं. कोविड सेंटर जिथे डॉक्टर नाहीत, जिथे पेशंट नाहीत, त्याच्यावर पैसे काढले. रस्त्यावर रस्ता बनवणारा कॉन्ट्रॅक्टर, कपड्याचा व्यापारी, त्याला कोविड सेंटर बनवायला दिलं. अटल सेतू आम्ही बांधला. अटल सेतू यांच्या कारकिर्दीमध्ये झाला. 1963 सालापासून अटल सेतूचा या ठिकाणी इतिहास आहे. काय तुमची लायकी आहे? मग दरवर्षी दुरुस्ती करून, काळ्याचं पांढरं करून, त्यामध्ये दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढायचं काम कोण करत होतं? तुम्ही त्यांना जबाबदार धरता. 2014 पासून तुम्ही मंत्रिमंडळात आहात. 2019 पासून आज ताग आहेत. तुम्ही नगर विकास खात्याचे मंत्री आहात. तुमची ही जबाबदारी आहे, तर कोणाची जबाबदारी आहे? अरे आम्ही तर डीप क्लीन ड्राईव्हने रस्ते धुवायला गेलो. तुमच्या लोकांनी तर त्याच्या तिजोऱ्या धुतल्या आतापर्यंत. बोलायला आम्हाला पण येतं, आम्हाला पण बोलायला येतं. मिठीमध्ये मिठीतला गाळ कोण काढतोय? कोण आहे कॉन्ट्रॅक्टर? दिनू मोरे नाही दिसला, मराठी माणूस नाही दिसला, दिनू मोरिया दिसला. आता त्या मोर्याने तोंड उघडलं तर कितीतरी लोकांचा मोर्या होईल. आणि म्हणून बोलताना, आरोप करताना असे आरोप करा कि जो शीशे के घर में रहता है वो दूसरे के घर पे पत्थर नहीं फेंका करता. भ्रष्टाचाराचे आरोप केलेले, कोणावर भ्रष्टाचाराचे आरोप करता? अरे कोविड मध्ये खिचडी चोरणारे, डेड बॉडी बॅग चोरणारे, कोविड मध्ये कोणावर आरोप करता तुम्ही? कोविड सेंटर जिथे डॉक्टर नाहीत, जिथे पेशंट नाहीत, त्याच्यावर पैसे काढले. रस्त्यावर रस्ता बनवणारा कॉन्ट्रॅक्टर, कपड्याचा व्यापारी, त्याला कोविड सेंटर बनवायला दिलं. कोणावर आरोप करता भ्रष्टाचाराचे? कॉन्क्रीटचे रस्त्याचं ऑडिट करा, हे करा. अरे बिलकुल करायलाच पाहिजे. कॉन्क्रीटचे रस्ते सुरू झाल्यानंतर 25 वर्ष दुरुस्ती नाही त्याच्यामध्ये. मग दरवर्षी दुरुस्ती करून, काळ्याचं पांढरं करून, त्यामध्ये दुरुस्तीच्या नावाखाली पैसे काढायचं काम कोण करत होतं? काय एकनाथराव म्हणाले की कोरोनाच्या काळामध्ये खिचडीमध्ये घोटाळा केला. खिचडीमध्ये घोटाळा करण्याचा ज्याचा कॉन्ट्रॅक्ट ज्याच्या नावावर आहे तो त्या ठिकाणी संजय माशिलकर हा आता एकनाथराव शिंदेच्या पक्षामध्ये आहे, स्वतःच्या खात्यात आहे आणि त्यांच्या खात्यात आहे, आणि तो त्यांचा पदाधिकारी आहे. त्या माणसावर कुठली कारवाई नाही. तर आमचा सचिव, माझ्या तालुक्यातला एक सदग्रस्त आमचा सुरज चव्हाण, याला 14 महिने जेलमध्ये टाकलं. आमच्या अंगाची लाही होते, आमचा जीव जळतो, पण संधी मिळत नाही. आज संधी मिळली होती हे खोटं बोलतात. दुसरी गोष्ट, हे काय फुशारक्या मारतात. अटल सेतू आम्ही बांधला. अटल सेतू यांच्या कारकिर्दीमध्ये झाला. 1963 सालापासून अटल सेतूचा या ठिकाणी इतिहास आहे. काय तुमची लायकी आहे? काय तुमच्या याच्यामध्ये कर्तृत्व आहे? तुम्ही या ठिकाणी कोस्टल रोड वरली शिंगलिंग बांधला म्हणून सांगता. हे तुम्ही बांधला? तुमच्या याच्यामध्ये कर्तृत्व काय आहे? या ठिकाणी तुम्ही मेट्रो आम्ही आणली म्हणून सांगता. हा भास्कर जाधव या मेट्रोमध्ये पहिल्या फेजला नगर विकास राज्यमंत्री म्हणून सही करणारा मी आहे. कुठं होतात तुम्ही होतात कुठं? ही कंटिन्युअस प्रोसेस आहे. तुम्ही याबद्दल क्रेडिट घ्यायला हरकत नाही, पण उठसूट उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्यावर आरोप करायचे, त्यांनी काही केलं नाही. अरे लाजा वाटल्या पाहिजेत तुम्हाला. 2014 पासून तुम्हीच मंत्रिमंडळामध्ये आहात. याच मला महाराष्ट्रामध्ये विधानसभेमध्ये मला विचारायचं होतं. उठसूट तुम्ही त्यांना जबाबदार धरता. 2014 पासून तुम्ही मंत्रिमंडळात आहात. 2019 पासून आज ताग आहेत. तुम्ही नगर विकास खात्याचे मंत्री आहात. तुमची ही जबाबदारी आहे, तर कोणाची जबाबदारी आहे? अध्यक्ष यांना पाठीशी सातत्याने घालतात. आणि म्हणून जे सांगत होते मुख्यमंत्री की त्या ठिकाणी आम्ही गिरणी कामगारांना पण घरं देणार होतो, 4 दिवसापूर्वी आझाद मैदानावर गिरणी कामगारांनी मोर्चा काढला. त्यांनी एक GR दाखवला की त्यांना घरं दिलेली जात आहे. ती कर्जत तालुक्यामध्ये वांगणे आणि शेलू गावामध्ये, आणि त्या GR मध्ये लिहिलेलं आहे की तुम्ही घरं नाकारली तर तुमचा हक्क जाईल. आणि हे काय खोटं सांगतात सभागृहामध्ये? चड्डाची चड्डी. आणि अध्यक्षांची ही भूमिका आहे की आम्ही हे खोटं ऐकून घ्यावं. आम्ही ऐकून घेतलं, पण त्याच्यावर काही प्रश्न विचारू नये हे अध्यक्षांना म्हणायचं आहे. आणि म्हणून अध्यक्षांना सुद्धा अदानीला वाचवायचं आहे. मी एक्साइट झालेलो नाही, माझा BP हाय झालेला नाही, पण अध्यक्षांनी संपूर्ण सभागृहाची गरिमा ही धुळीस मिळवलेली आहे. हा डायरेक्ट माझा अध्यक्षावर आरोप आहे, डायरेक्ट आरोप आहे. अध्यक्ष दुतोंडी आहे, भेटल्यानंतर वेगळं बोलतात आणि वेगळं त्या ठिकाणी वागतात. आणि म्हणून